काय कोण मांडवकर? मांडवकर आहे तो. अरे आडनाव काय नाव मांडवकर का? म्हात्रे बॉल दोनच बॉल आहेत खाली बॉल आहेत. तर आपण पाहू शकतो शेजिलगा प्रीमियर लीगचं शानदार पर्व आणि या पर्वातील पर्व तिसरं आहे आणि इथे मात्र विंडो फिनिश स्पर्धा आणि स्पर्धेला एन्जॉय करतात आपण. दुसरा सेमीफायनलचा मॅच जिथे मात्र मॅच चालू करायचे. गेम ऑन करा प्लीज अंपायर. इथे आपण पाहू शकतो दोन टीम एकामेकाच्या विरोधात. एका बाजूला आपण टीम पाहू शकतो सुधीर 11, दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहतोय विनोद. सुधीर 11 ची बॅटिंग आहे खऱ्या अर्थाने, तर विनोद 11 फिल्डिंग करताना आपण बघतोय. चला आपण खेळ पास करायचा प्लीज. तसं वेळ घेऊ नका, वेळेला वेळ महत्वाची आहे. फिल्डर कुठे गेले? पळाय काय सगळे. तिथे गोलंदाज हर्षद तयार आहे. हर्षद पाटील एम नारेन. चलते दोस्तों मैदान की ओर. वहां पे दूसरा सेमीफाइनल का मुकाबला. हर्षद पाटिल पहले से तैयार. पहली गेंद सामने बल्लेबाज. पहली गेंद को नटखट स्टाइल में खेले डीप एक्स्ट्रा कवर के बीचों बीच में से गेंद सीमा रेखा से बाहर जाती हुई 4 रनों के लिए. देवदास पाटील ओके ओके डीजे थांबा. तर डीजे थांबा. कैलास देवदास पाटील यशस्वी उद्योजक मान्यवर आहेत. या आपण मस्ट वेलकम. आपलं सरचे हार्दिक स्वागत. SPL सेजल ग्लास प्रीमियर लीग मध्ये आपलं सरचे हार्दिक स्वागत. मात्र इथे पहली गेंद पे क्या नटखट बजाएगी, डीजेबी बजाएगी. पहली गेंद को सीमा रेखा से बाहर भेज दिया है बल्लेबाज. बैट्समैन का नाम सुधीर एज अ फ्रंट ऑफ द कैप्टन. पहले गेंद पर टारगेट करते हुए गेंदबाज हर्षल को यानी कि हर्षल पाटिल. हर्षल की अगली गेंद उड़ाई आसमान में. गेंद लहरती हुई पहले टप्पे का सहारा लेती अगदी पहले कमेंट्री बॉक्स को मान बुलंद बना देता है. एक और चौका. सुधीर पाटिल कैप्टन ऑफ द फ्रंट. क्या पल्ला चल रहा है. मैच दोनों भी टीम के लिए अहम है. करिश्मा हो भाई करिश्मा. ये साधारण बल्लेबाज नहीं. गेंद लॉन्ग ऑफ बॉल के पास जाती हुई 6 रन के लिए छक्का. नाचू शकता पण तिथे इथे क्या बात है. पहले 3 गेंदों में बड़े स्ट्रोक. एक और बड़ा स्ट्रोक निकला है मिड विकेट के गली. मिड विकेट गली से बाहर 4 रन.
मर्तबा इस ओवर में डॉट गेंद आई है। और एक और देखनी होगी, इस बार भी गेंद अच्छी है क्या, लेकिन इस एक गेंद अच्छी है तो ये पहले ओवर का खेल यहाँ पे समाप्त होता हुआ। इसमें कुल मिला के 18 रन बने, उसमें शानदार तीचे पे और एक छक्के का समावेश है और पहले ओवर का खेल यहाँ पे समाप्त होता हुआ। बिना विकेट खोए रन बने 18। तब तक के लिए बचा एक खतरे वाली धुन, 10 रन। पहले ओवर में बहुत रन बने, उसमें चार बड़े स्ट्रोक और आखिरी 2 गेंदें डॉट आई है। और क्या इस दूसरे सेमीफाइनल में बहुत ज्यादा रन बनेंगे, ये भी बड़ी बात है। अगले मैच में 36 रन देखे थे, लेकिन उसके बावजूद वो टारगेट भी थोड़ा सा महंगा होता जाता है। तो दूसरी ओवर में जो बाउंड्रीज आई ना, वहां से उस मैच को छोड़ना पड़ा टीम पद्माकर 11 को। विनोद अब खुद कप्तान आए गेंदबाजी में। विनोद ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत करती हुई डॉट बॉल, ये डॉट बॉल प्रेशर देगी, यहां से भी मैच बन सकती है टीम विनोद 11 को। विनोद 11 सुधीर 11 दोनों भी कप्तान हमने सामने। नॉन स्ट्राइकर पर सुधीर 11 कप्तान है सुधीर मात्रे और विनोद पाटिल गेंदबाज है। ओवर पिच बैट का अंदरूनी हिस्सा लगा जरूर था, लेकिन यहाँ पे खुद को बचाते हुए लगातार की पहले 4 गेंदों में 4 बड़े स्ट्रोक है, उसके बाद ये 4 गेंदें डॉट भी है। क्या मैच बनती है, मैच बन सकती है। 18 जो स्कूल स्कोर कार्ड पर रन संख्या है वो कायम है। एनुअली 4 गेंदें बैक टू बैक की डॉट बॉल आई है और यहां से ऐसा ही कुछ होता है। पहले एक और अच्छी गेंद और इस मरतबा मात्रे अपने आप में वो स्ट्राइक में रखने के काम करेंगे। 2 गेंदें बीट हुई थे, इस ओवर में केवल 1 रन आते हुए लीडिंग ऑफ द फ्रंट। ये काम बकायदा निभाते हुए बल्लेबाज गेंदबाज इस बार विनोद पाटिल, सामने सुधीर मात्रे कैप्टन के खिलाफ कप्तान, दोनों आमने सामने है इस सेमीफाइनल के मुकाबले में। क्या होगा भाई आने वाली गेंद, खुद को एहसास के साथ जताया लेकिन लॉन्ग ऑन में लॉन्ग दिखाते गेंद आती हुई दूसरी की मांग है, लेकिन मना कर दिए। और बहुत कुछ अच्छा होता हुआ टीम गेंदबाज, क्या गेंदबाजी हो रही है इस समय। ये और एक और बड़ा स्ट्रोक, एक और रन मिलेंगे, एक बार एक और चौवाया। इस ओवर में भी आखिरी कुछ गेंदें बची और चौवाया। समर्थक है और ये गेंद खराब गेंद, दिशाहीन गेंद थी, डायरेक्ट हिट दी है पे मात्र आपने हमको मजा एक बार हो क्या स्टाइलिश करे। अब खुश है भाई जयेश पाटिल का, पाटिल ना, यस जयेश पाटिल क्वालिफाई कर चुके मेगा फाइनल में। बहुत खुश है, ऐसा लग भी नहीं था ये टीम क्वालिफाई करेगी, क्वालिफाई करके मेगा फाइनल में भी पहुंची है। इस मरतबा आगे कर निकल कर खटाखट दन दना करती हुई गेंद सीमा रेखा से बाहर, 4 रन। शुभागमन खेळ थांबवायचा 2 मिनिटं आपण मान्यवरांची प्रमुख खोळा जना खोल पटकन जना आले। अरे जना मान्यवर आपण पाहू शकतो फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण 30 रन खेळ थांबवा। जना पुढे घे, थोडी जना पुढे घ्या दादा।
चला चला पेटवा. मान्यवरांचं शुभ आगमन. काय नाव आहे राणे? काय नाव राणे राणे साहेबांचं शुभ आगमन आपण पाहू शकतो. फटाक्यांच्या आतिषबाजीने मस्त वेलकम. संध्याकाळच्या सत्रामध्ये दादांची मोलाची उपस्थिती आपण पाहू शकतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीने दादांचे शुभागमन. प्रमुख अतिथीगण आहेत आणि सध्या तरी मंचावरती फटाक्यांच्या आतिषबाजीने दादांच्या समेत आणखी मान्यवर सर्वांना विनंती असेल या आपण मस्त वेलकम आपलं देखील या SPL सेजल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत. दूसरा सेमीफाइनल का मैच जिते चालू है और मैच का लेखा जोखा हाल अब देखते समय देखा जाए तो कुल स्कोर कार्ड पर रन संख्या बनी है अब तक 2 ओवर में 30 रन यानी कि 15 की स्किन रन रेट बिल्कुल रखी है. यानी कि आखिरी 6 गेंद यानी कि आखिरी ओवर गेंदबाजी में परिवर्तन करते हुए आखिरी गेंदबाज और आखिरी स्पेल होगा यशोराज. यशोराज यशोराज गेंदबाज है. यशोराज है ना गेंदबाज. गेंदबाज तैयार है. देखना होगा. छोटी गेंद पुल की है. ताकत कम गिरी या नहीं नहीं गिरी. गेंद पहुंची मिड विकेट गली. 6 रन. का सम्मान छक्के से करते हुए स्मैक से करेंगे स्वागत. लेकिन इस बार बल्लेबाज ने बाउंड्री लाइन के बाहर भेज दी गेंद को और बहुत बड़ा छक्का. ऐसा लग रहा था गेंद सीमा के बाहर है. फिलहाल मान्यवर यानी कि अमर व्यतीत कर राणे सर उनका यहाँ पे छक्के से स्वागत करता हुआ छक्का लगाया बल्लेबाज ने. एक और छुट्टी एक और पुल और सक्सेसफुल. बॉल गोज ऑन बैकवर्ड्स को लेग बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन 6 आउट. क्या क्या धून बजाई कोहली घेतलं. नाव काय मांडवकरांचा. किरण मांडवकर विनायक मांडवकर ब्रदर्स. दोन्ही ब्रदर्स आहेत का. नक्कीच नक्की यहाँ पे छक्कों की आगे हैट्रिक भागते तो यकीनन 500 रुपए का पारितोषिक है. दर्शक मिलेगा 500 रुपए का इनाम है इनके ऊपर. आने वाली गेंद बैक टू बैक के 2 छक्के लागे मांडवकर. किरण ऑन अ फायर. ये गेंद छोड़िए. आत्मविश्वास कॉन्फिडेंस है और अतिरिक्त दर्शन है यहाँ पे. जयेश पाटिल क्या हवा ही सफर करते उनके हाथ अतिरिक्त दर्शाते हुए आउटसाइड ऑफ सम वाइट बॉल. 1 रन से स्कूल स्कोर आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा 43. बड़ा लक्ष्य. छोटी गेंद थी उड़ाई है हवाई यात्रा. लेकिन ये क्या छूटा है भाई. ये क्या छूटा है. आखिरी ओवर है. दोनों भी बल्लेबाज ओपनर खेल रहे. रन संख्या जहां पहुंची है 44 पे 44 रन बन चुके. मैच का पहले पारी का खेल जारी है. बहुत बड़ी रन संख्या है शाम के सत्र में. इतने रन बनते तो वो कठिन बन सकते मैच के दूसरे इनिंग में रन बनाने के लिए. यानी कि 18 गेंदों में अभी भी आने वाली कुछ गेंदें शेष है आखिरी ओवर की. क्या बल्लेबाजी की है दोनों भी बल्लेबाजों ने. खासतौर पर मात्रे की जो शुरुआत रही थी वो शानदार रही थी और उसके बाद ये खतरा है मात्रे को अब सैक्रिफाइस करनी होगी विकेट. कुछ भी हो लेकिन इस बार मात्रे मैदान से बाहर. आखिरी कुछ गेंदें अच्छी आती हुई यहाँ पे विकेट सैक्रिफाइस करनी पड़ी और मात्र मैदान से बाहर आते हुए बहुत अच्छी रन संख्या है. मंडोकर के लिए आखिरी गेंद शायद होगी. आखिरी गेंद को भी पुल करना चाहते थे लेकिन हवाई
और तब के लिए दूसरे के लिए पलटे हैं और बड़े आसानी से 2 रन तो कंप्लीट हुए। अजून एक बॉल है, एक और गेंद का खेल बाकी है। यहाँ पे देखा जाए तो बहुत बड़ी रन संख्या बनी है। पहले सेमीफाइनल में 36 गेंद, इस बार 46, 10 रन आगे। अभी भी आखिरी गेंद शायद छक्का है तो 50 के ऊपर, बहुत बड़ा टारगेट होगा शाम के सत्र में। इस मैदान में रन बनते, चाहे सत्र शाम का रहे या सुबह का, रन बनाने की सोच ऊंची रखो, हो चाहे कुछ भी हो। इस बार कुछ भी हो, पुल किया, पुल रन सक्सेसफुल, बॉल गोज ऑन। चा मोठा लक्ष, विशाल लक्ष आहे। जर विचार केला तर 53 धावांचा सर्वांनी याच्यावर आपले प्रमुख मान्यवर, आमचे प्रमुख मान्यवर मंचावरती आमचे राणे साहेब नक्कीच राणे साहेबांचा इथे शुभ सन्मान। सेजल ग्लास से आमचे प्रमुख अतिथीगण आहेत आणि प्रमुख प्रोडक्शन मॅनेजरचे आमचे यशोधन पाटील साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच राणे साहेबांचा, आमचे सर्व प्रमुख अतिथीगण, प्रमुख मान्यवरांचे इथे शुभ सन्मान होत आहे, तर सर्वांनी इकडे लक्ष द्या, खेळ थांबवा। खूप महत्वाचं योगदान त्यांचं देखील या स्पर्धेला लाभलंय। राणे साहेबांचे इथे शुभ सन्मान होताना आमचे सेजल क्लास चे स्टॉप मॅनेजमेंट यशोधन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दादांचे इथे शुभ आगमन। पुढे जाऊ शकतो, प्रमुख अतिथीगण आहेत, दादा बेळात बेल काढून आले आणि मोलाची उपस्थिती आपली आपण संध्याकाळच्या सत्रात या स्पर्धेला दिली, त्याच्यामुळं सर्व स्टाफ आणि सर्व मेंबर्स सेजल क्लासचे सर्वांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। आपण एन्जॉय करायची, मॅच खूप चांगली पाहायला मिळतो आपल्याला, ही मॅच खूप चांगली पाहायला भेटेल। तरी 53 धावा असल्या तरी मात्र धावा बनतील का, तसेच आदरणीय कैलास पाटील साहेबांचे इथे शुभ सन्मान लगेच केले जाईल। आमचे उद्योजक, तोंडरेगावचे उद्योजक आहेत कैलास दादा पाटील, यांचे इथं शुभ सन्मान आमचे शैलेश कदम दादांच्या शुभ हस्ते कैलास दादांचा इथे शुभ सन्मान आपण पाहू शकतो। त्यांनी देखील आपली वेळात वेळ काढून या स्पर्धेला मोलाची उपस्थिती आणि प्रमुख अतिथीगण आहेत आमचे प्रमुख मान्यवर, संध्याकाळच्या सत्रामध्ये यांची मांदियाळी आपल्याला पाहायला भेटली आणि मोलाची उपस्थिती दोन्ही मान्यवरांनी दिली आहे। मस्त वेलकम, दादांचे इथे शुभ सन्मान आमचे कदम सरांच्या शुभ हस्ते केले। त्याच्यानंतर प्रतीक राणे आपण पाहू शकाल, उद्योजक प्रतीक राणे आपलं देखील पाटील साहेबांना मी विनंती करतोय, पाटील साहेबांच्या, आमचे यशोधन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हो नक्कीच मान्यवरांचा शुभ सन्मान। त्याच्यानंतर ऋत्विक साळे या मान्यवरांचा देखील शुभ सन्मान आपण पाहू शकाल। आमचे HR पाटील साहेबांच्या, ऋत्विक साळे मान्यवर आहेत, यांचे देखील इथे शुभ सन्मान आपण पाहू शकतो। सर्व मान्यवरांची ही मांदियाळी आपल्याला पाहायला भेटली संध्याकाळच्या सत्रामध्ये। SPL प्रीमियर लीग वन डे फिनिश स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांनी आपली मोलाची उपस्थिती वेळात वेळ काढून अगदी या स्पर्धेला भेट दिली आहे।
सर्व स्टॉप सर्वांच्या वतीने सर्व मान्यवरांचं या मनाच्या अंतकरणापासून आम्ही सरचे सर्वांच्या वतीने सरच्या हार्दिक स्वागत करतोय. मस्ट वेलकम. सर्वांचं देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आणि नाव नक्कीच सागर दादांचं देखील शुभास वेग प्रधान सरांना मी विनंती करतो. वेग प्रधान सरांना विनंती करतो. साखर मुथे आणि चेतन माने दोघांचे सोबत सन्मान इथे केले जाईल. यायचं दोघांनी या या शाल घ्या ना, द्या ना, द्या शाल, ट्रॉफी द्या. हा द्या सन्मान ट्रॉफी. हा 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 द्या द्या मोमेंटो. आणखी एक द्या. तर दोघांचे इथे शुभ सन्मान होताना आपण पाहू शकतो. मान्यवर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण मान्यवरांना कारण आभार आहे. मान्यवरांची वेळात वेळ आणि उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. सर्वांना विनंती आपण विराजमान व्हा मंचावरती. आपण बोलूया मॅचेस उतरा मैदानावरती. चला मॅच चालू करायची. आपण बॉल द्या. मोठं लक्ष आहे. राहू दे राहू दे. पुढे मॅचच्या दिशेने आपण पाहू शकतो टीम सुधीर 11 या टीमने प्रथम फलंदाजी केली आणि 52 धावा भरल्या. 53 धावांचं विशाल लक्ष आहे. मात्र ही मॅच संपली नाही आहे. त्यांनी 18 चोडमध्ये 52 बनवल्या. तुम्हाला 53 बनवायच्या त्या बनवायच्या. संघर्ष घाम गाळायचा आहे. 17-18च्या धावगतीने धावा या मैदानावर बनवू शकता. वेळ घेऊ नका प्लीज. आघाडीची जोडी उतरा मैदानावरती. चला बॅट्समन उतरलेत का? खेळ ऑन करा. अंपायर्स जयेश पाटील. तर बोलूया आपण मैदान करते. जयेश पाटील आपण वेळ घेऊ नका. आपल्याला अद्याप फायनल केलायची आहे. 5:25 झाले. हा वेळ होतो मॅचला. हेच सर फंड आहे. इथं आणखी एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. वेळ येईल भरपूर. वेळ महत्वाची आहे. सचिन सकाळपासून आपण बघतो. सचिन पाटील ना, सचिन पाटील मॅन फ्रॉम सेजल ग्लास. सर्व स्टाफ आहे. सर्व खेळाडूंना दुसरी सेमीफायनल एन्जॉय करतो. मंचावरती मान्यवरांचा आपण मान्यवर देखील या स्पर्धेला भेट देण्यास आली आणि वेळात वेळ महत्वाचे असतो. स्पर्धेला भेट देण्यासाठी आले सर्व मान्यवर. एन्जॉय करतात त्या मॅचला. लक्ष खूप मोठं आहे. मात्र सोपं बनू शकतो. हर्षलला पहिल्या षटकात 18 धावा आल्या होत्या. त्याच 18च्या धावगतीने धावा तुम्हाला प्रति षटकामागे बनवायच्या आहेत. ही मॅच तुमच्यासाठी बनवायची असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण सचिन पाटील हर्षल पाटील स्ट्राईक हँडला आपण खेळाडू मेंपाम नारायण आणि मात्र गोलंदाज आहे टीम. पहिला चेंडू पाहावं लागेल. स्लोवर होता. टप्पा बॉल बीट झालाय. यावेळेस मात्र हर्षल चेंडू गेला टू मेक डॉट बॉल. पाहू शकतो आपण सचिन टू हर्षल. 2 ते 3 टोले या षटकात आले. मॅच बनू शकतो. आणखी एक टप्पा बॉल फिरवलाय वळवलाय. हवाई यात्रेत षटकार.
सातत्याने करायचं. 53चं विशाल टार्गेट आहे आणि हर्षल कडून मोठ्या अपेक्षा आहे टीमला. नॉन स्ट्राईक एंडला आपण विनोद पाटीलला पाहू शकतो सध्या तरी. सचिन टप्पा बॉल पळू 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 किती लांब भरपूर लांब टोलला अडकलाय बॉल. मात्र असे प्लेन मध्ये तोपर्यंत धावा मिळतील 2. नशिबाची साथ कुठेतरी काही नाहीये. सुधीर 11च्या बाजूने बाहेरच पडला असता बॉल. षटकार झाला असता मित्रा. भरपूर उंच होता हा बॉल. षटकार झाला असता कारण नो मॅन्सला होता. तिथे फिल्डर नव्हता. डाऊन दी फिल्डर असता तर शुभम सूरज डाऊन दी फिल्डर असता तर हा झेल झाला असता. मात्र नशिबाची साथ कुठेतरी. ओ बापिश डाऊन दी ग्राउंड. पहिला टप्पा दुसरा टप्पा घेताना दन दन करत पॉइंटच्या बाहेर चौकार. खुश है क्या भाई. कोई भी जीते हमें एंजॉय करनी है. एंजॉय एवरीबडी. क्या बात है. ओ पुल मागे गेलाय. नो मॅन्सला आई चलो लॉंग स्टॉप आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कोणी नाहीये. कोणीच नाहीये. बॉलही थांबत नाहीये. चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा. बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी अब हमारी. हेच दर्शवत असताना हर्षल पाटील ऑन अ फायर. मॅग्निफिसंट बॅटिंग दर्जेदार. हल्ले मॅचच्या पहिल्या डावावरती हर्षल वरती चढवले होते. ती मात्र हर्षल मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये महत्वाची मॅच आहे सेमीफायनलचा मॅच ही वसुली करून देत असताना आपल्या टीमला संकटात स्वतःने पहिल्या डावात टाकले होते. मात्र संकटात टीमला सध्या तरी तारत असताना उंच गेलाय. डाऊन दी ग्राउंड. हवाई प्रयत्न. पहिला टप्पा पडल्यानंतर बॉल थांबणार नाहीये. टाटा बाय बाय करत बॉलच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. पालकी में घुमाऊंगा लेकिन बस बल्लेबाज इस मैच को क्या बल्लेबाजी हुई है. पहले ओवर में बिल्कुल 20 आई. आने वाली 12 गेंदे 32 की आवश्यकता है. जी 33 रन 20 धाव बनल्यात. 12 बॉल 33 ची गरज आहे. मॅच रफ अँड टफ. हर्षल पाटील ऑन अ फायर. सध्या तरी हर्षलची बॅट बोलते टीम साठी. संकटे भरपूर होती. अडथळे भरपूर होते. मग खडतर प्रवासात ना हे प्रवासाने यात्रा सध्या तरी हर्षलसाठी चांगली आहे आपल्या टीमसाठी. कारण टीम विनोद 11 संकटात होती आणि या संकटातनं टीमला तारलंय. पहिल्या षटकात मिळून तारलंय. येणारे 12 बॉल 33 मॅच बॅलन्स. फायरिंग मॅच. रोमहर्ष चित्त थरारक. मी म्हटलं होतं ही मॅच चांगली पाहायला मिळेल. पहिला सेमीफायनल मॅच देखील आपल्याला तसाच पाहायला मिळाला होता. मग दुसऱ्या षटकात झालेला मिस्टिक टीम पद्मागरी महाग पडल्या. तिथे 2 ते 3 अतिरिक्त मिस फील्ड मध्ये गेलेले चौकार. तिथनं कुठेतरी त्यांना काढता पाऊल घ्यायला लागला होता आणि ती मॅच ते बीट झाली. जी पहिली प्रबळ दावेदार टीम क्वालिफाय होती पद्मागरी टीमने या प्रतियोगितेत पहिले 2 सामने जिंकले होते. असा पहिला टीम होता त्याने पहिली क्वालिफाय केली होती. मात्र असा जो पहिला टीम झाला तो सेमीफायनल मध्ये पहिलाच बाहेर झाला. हेच क्रिकेटचं खेळ आहे. हे कधी कोणाला हसवेल कोणाला रडवेल हे कुणी कधी सांगू शकणार नाही. क्रिकेट खेळ अनिश्चिततेचा आहे. याच्यामध्ये कॉन्फिडन्स आत्मविश्वास या विषयांना थारा नाहीये. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अरे फिल्डर आहे तो मित्रा. फिल्डर आहे मांडवकर. सचिनलाच बाहेर करतो. सचिन बाहेर यायचो यावेळेस मात्र आपण पाहू शकतो गोलंदाजीमध्ये मांडवकर आलाय. किरण मांडवकर ॲज ऑलराऊंडर. ओ फटका बसलाय. झेलची शक्यता नकारता येत नाहीये. टिपलाय झेल संपलाय फलंदाजा खेळ. यावेळेस मात्र लिडिंग ऑफ द फ्रंट मैदानाच्या बाहेर कॅप्टन सरसेनापती गारत.
जीतने वाली टीम जरूर नाचेगी. सेमीफायनल का मॅच येणारे 11 बॉल 33ची मॅच संपलेली आहे. हर्षलकडे स्ट्राईक येईल का हा प्रश्न आहे, कारण या षटकात 2 टोले आले. मॅच बरोबरीने पाहायला मिळेल. उशिराने आले. स्क्वेअर केप करायचं होतं. बॅकफुट पॉइंट गल्ली. इथे कोणी कुठेच कोणच नाहीये. इथे मात्र चौकार येऊ शकतो. मात्र जिथे कोणता फिल्डर नाहीये तिथे त्या लेंथने वेगवान चेंडू फेकलाय यावेळेस मात्र मांडवकर. गोलंदाज किरण मांडवकर पहिल्या डावामध्ये भरघोस बॅटिंग केली आणि दुसऱ्या डावामध्ये काय गोलंदाजी होतोय. पुढे सरकून स्टेप आउट केलं आणि इथे मात्र बॅट्समन बाद. अपेक्षा भरपूर होत्या. पेक्षा मात्र संपुष्टात आल्या. 2 चेंडू खेळला ती मात्र या ओव्हर मध्ये बॅक टू बॅकचे 3 डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये थोडीशी मॅच दूर चालली आहे कुठेतरी विनोद 11 टीम साठी, कारण या मॅच मध्ये मजबूत स्थिती पाठ निर्माण केली आहे किरण मांडवकर आणि कंपनी ॲज अ टीम. सुधीर आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट दिली. बॅकअप साठी कोणी क्षेत्ररक्षक नाही. मात्र सीमारेषेचा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. तो पण धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही घ्यायचंही नाही. व्हाईट बॉलची मांग आहे. इथनं 2 षटकार आले. मॅच बनू शकतो. येणारे 8 बॉल 32ची गरज आहे. मॅच होती कुठे आली कुठे 12 मध्ये 33ची गरज होती. म्हणजे या षटकात फक्त आणि फक्त एक धाव. ॲज अ ऑलराऊंडरची कामगिरी करत असताना किरण मांडवकर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. अप्पा बॉल टॉस करत असताना डॉट बॉल. वाडा बॉलिंग. ही बॉलिंग आवडली असेल तर आजच्या दिवसातील सर्वात चांगला ओव्हर. फक्त एक धाव आली आहे. व्यतिरिक्त पहिल्या मॅच मध्ये सर्व एक ओव्हर बघितला होता. शेवटच्या ओव्हर मध्ये तिथे 7 धावांचा षटक आला होता. मात्र हा षटकार येईल का? छेल छेल कॅच 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 सुटली आहे कॅच. चेंडू थांबेल का? पायाचा चेंडू थांबत पाय लागले का चेक करायचं. आपण लागला असेल तर चेक केला जाईल असा तो का पाहावा लागेल आपल्याला. नाहीये. भरपूर लांब आहे. पाय भरपूर लांब आहे. 2 धावा इथे ह्याला का पाहायचा आहे. नकार आहे. एकच घेतली आहे. नाही लागला. लाईव्ह वाला सांगतोय नाही लागला. माती आम्ही बघतोय ते नाही. नाहीये. चला नाहीये. 2 काय यश पाटील बाउंड्री नाहीये. भरपूर अंतर आहे. धूल उडाली आहे. आपले लाईव्ह टेलिकास्ट वाले आम्ही ते सगळे चेक करू आहे. बघितलं आहे ते नाही लागला बॉल. पाय लागलेला नाहीये वरुणवारीचा. इथे मात्र फक्त एक धाव घेतली आहे का? एक धाव घेतली म्हणजे येणारे 6 बॉल 31ची गरज आहे. जे आक्रमण आणि आक्रमण सातत्याने ठेवायचं आहे. 5 षटकाने मॅच बनू शकतो. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. अंतिम षटकामध्ये बॉलर सुधीर मात्रे स्टायलिश गुणवत्ता फ्रंट दोन्ही ऑलराऊंडर. सुधीर 11 स्वतःच्या नावाने टीम खेळत असताना फिरकीचा जादूगर. टप्पा तर दिलाय. टप्पा दिला तर सोडणार नाहीये. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर. हवाई यात्रेत षटकार वाजवा. मॅच बदलली आहे. परिवर्तन पाहायला भेटते. येणारे 5 बॉल धावांची गरज आहे. 25 धावा.
धावा एकंदरीत बनल्या आतापर्यंत 28-53. टप्पा बॉल. आता मात्र हा षटकार जायला हवा होता, नाही आला. या मॅच मध्ये पूर्णपणे मात्र 11च्या बाजूनी मॅच. आता 4 षटकार आले तरीही प्रश्नच आहे, मात्र तितका साधारण गोलंदाज नाहीये. डॉट बॉल. ही मॅच संपली आहे असं म्हणायला वावगे ठरत नाहीये. कुठेतरी एकतर्फा मॅच. दोन्ही विनिंग टीमचे कॅप्टन लगेच यायचं, लगेच नाणेफेक केली जाईल. हवाई यात्रा दिली आहे चेंडूला अडीपेक्षा कबरला. दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाहीये फिल्डर आणि चेंडू पॉइंटलाईनच्या दिशेने गेला तरी गेलाय मात्र तो फिल्डर वरून वारेव 2 धावा नकारतात. आता मॅच संपली आहे, मॅच हवाच निघून गेली. जिथे षटकार जो जायला हवा होता दुसरा तो झेलही सुटला, मात्र षटकार रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय आणि धावाच सुटल्यात. असू द्या राहू द्या. आता मात्र फक्त औपचारिकता निर्णायक 1 to go शेवटचा बॉल आहे. मांडवकरांच्या मात्रेंच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि हाही चेंडू चांगला आला आणि मॅच संपली आहे. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला शुभेच्छा. इथे मात्र उपांत्य फेरीची मडल गाठली आहे, सेमीफायनलची मडल गाठली होती टीम विनोद 11. तुमचा खेळ इथं संपलं, मात्र शुभेच्छा असेल तुम्हाला पुढच्या सीझन साठी. इथे मात्र ही मॅच लगेचच याचा मेन ऑफ द मॅच किरण मांडवकर. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि दोन्ही कॅप्टन लगेच छान आणि केली जाईल दोघांमध्ये. लगेच आपण मॅचला सुरुवात करू. मांडवकर या आपला मेन ऑफ द मॅच लगेच घ्या आणि लगेच आपण तर राणेसाहेबांच्या शुभ हस्ते खेळाडूला इथे आपण सन्मानित करूया. सर्वच मान्यवर येतील आमचे. तर लगेच किरण मांडवकर ठरलाय उपांत्य फेरीचा प्लेअर ऑफ द मॅच. जबरदस्त ऑलराऊंडर कामगिरी आपल्याला पाहायला भेटलं. अष्टपैलू खेळ त्यात आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. टॉस्कॉवास साहेबांच्या हस्ते आपण नाणेफेकी करू. 2 टीम एका बाजूला, टीम सुधीर 11 आणि एका बाजूला जयेश 11. नाणेफेकीचा कॉल